नमस्कार. काल सिद्धार्थ गार्डनमध्ये जी घटना घडली, तर आज आपण घाटी या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे घटना घडल्यामध्ये गायकवाड ते मृत्यूमुखी पडल्यात त्यांचे नातेवाईक आपल्यासोबत आहे. दादा, आपली काय मागणी आहे? काल सिद्धार्थ गार्डनमध्ये आमच्या ताई गायकवाड ताई ह्या गार्डन पाहण्यासाठी गेल्या होत्या आणि तिकीट काढून गेल्या होत्या. त्या ठिकाणी जात असताना एक 6 वाजेच्या टायमाला 6-6:30च्या टायमाला एक वादळ वारं असं आलं भयंकर की त्या वादळ वाऱ्यामुळं त्या बनलेला जो गेट आहे त्या गेटमध्ये जे डेकोरेशन केलेलं आहे ते अतिशय वाऱ्याच्या जोरानं ते त्या ताईच्या अंगावर पडल्यामुळे त्या ताईचा जाग्यावर मृत्यू झाला. आणखीन बरेचसे जण होते त्यांनासुद्धा त्यांच्या अंगावर तो गेट पडला. कारण की याच्यामध्ये जे गेट पाडण्याचं कारण हे, जर अगोदर चांगल्या पद्धतीचा गेट जर बनवला असता आणि त्या ठिकाणी मटेरियल वगैरे चांगल्या पद्धतीचं वापरलं असतं, आज ही घटना झाली नसती. म्हणजे आपला आरोप कोणावरती, महानगरपालिका का कॉन्ट्रॅक्टर? हे बघा, आमचा आरोप जो आहे महानगरपालिकावर आहे. याच्यामध्ये महानगरपालिकाचे जर इंजिनियर दोषी आहे. कारण की महानगरपालिकेच्या इंजिनियरनं ते काम तंतोतंत नियमाप्रमाणे जर व्यवस्थित केलं असतं तर आता ही घटना घडली नसती. कारण की याच्यामध्ये महानगरपालिकेचे इंजिनियर व महानगरपालिका आम्ही त्यांना आरोपी ठरवतो. आणि त्या गायकवाड ताईच्या 2 मुलं आहे. महानगरपालिकानं त्या 2 मुलांना महानगरपालिकामध्ये नोकरीला लावून घ्यावा अशी आमची कार्यकर्त्याची व नातेवाईकाची इच्छा आहे. कारण की जो काही संपूर्ण भार जो परिवाराचा होता त्या गायकवाड ताईवर होता. आज त्यांचा जो डोक्यावरचं छत्र महानगरपालिकेच्या अशा घटनामुळं हरवलेलं आहे. आणि अशा घटना वारंवार घडू नये याच्यासाठी महानगरपालिकेनं चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टदार धरून आणि चांगले कामं करावे आणि कचमध्ये जे कामं होतात ते बंद करून रेतीमध्ये काम करावे, म्हणजे या घटना वारंवार होणार नाही अशी आमची सर्व नातेवाईकांची मागणी आहे. अजून आपल्या दुसरं काय प्रमुख मागण्या काही अजून? प्रमुख मागण्या हेच आहे की त्वरित त्या बाईच्या नातेवाईकांना मदत मिळावे आणि त्वरित त्या मुलांना जे त्यांच्या डोक्यावरचा छत्र हरवलेलं आहे, आज त्यांना खाण्यापिण्याची सुद्धा पुढील व्यवस्था नाही आहे. म्हणून महानगरपालिकेने चांगल्या पद्धतीनं मदत करून त्या 2 मुलांना महानगरपालिकात सामावून घ्यावं अशी आमची मागणी. छत्रपती संभाजीनगरहून KK न्यूज नेटवर्क.